मानसी गायकवाड रेसिपी व्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवासासाठी एक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया। इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, थोडंसं जिरी घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, बटाटा आणि अद्रक। तर मी साबुदाणे रात्री भिजायला घातले होते आणि हे सर्व जे मिश्रण दिसत आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, ते मी सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, उशीर लागू नये म्हणून मी पहिलेच वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला काय काय साहित्य वापरलेलं आहे ते मी दाखवण्यासाठी हे दाखवलेलं आहे। चला तर आपण सुरुवात करूया। तर बघा, पॅन गरम झालेला आहे आणि मी विसरली सांगायला, बटाटा मी उकडून घेतलेला होता। तर पॅन चांगला गरम झालेला आहे। तुम्ही याला डोसाही बोलू शकता किंवा उपवासाचे पोळेही बोलू शकता। थोडंसं तेल सोडूया आणि 2 मिनिटं आपण झाकण टाकूया याच्यावरती आणि 2 मिनिटांनी पाहूया। आपण याला उपवासाचे डोसे बोलूया। तर चला आपण उपवासाचे डोसे कसे झाले आहेत बघूया। व्यवस्थित सोडवून घ्यायचं सर्व बाजूनी। बघा किती छान दिसत आहे बघा। आता दुसरी साईड पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया। तर आता डोशाची दुसरी बाजू कशा प्रकारे भाजली आहे ती बघूया आपण। बघा, दुसरी साईड व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया। बघा, अशा प्रकारे सर्व करून घेऊया। जर का तुम्हाला मोठा डोसा पलटी करता येत नसेल तर आपण छोटे छोटे पण घालायचे, म्हणजे पलटी करायला जास्त त्रास होणार नाही। अशा प्रकारे साईडून तेल सोडूया। असे केल्यामुळे कसं पटकन पलटी केले जातील। आता झाकण ठेवूया। तर बघा, इथे छोटे डोसे किती सुंदर झालेले आहेत, कुरकुरीतही झालेले आहे आणि पटकन पलटी करता येतात ना, कारण ह्याच्यामध्ये साबुदाणा वापरलेला आहे आपण। बघा किती छान दिसत आहे। अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया। तर इथे उपवासाचे डोसे तयार झालेले आहे। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये वरईचे तांदूळही वाटून टाकू शकता। ते पण टाकून छान होईल। कसा आला काय माहिती।